नमस्कार, मी स्मिता. आर्ट फॅक्टरीमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत. अनेक वेळा आपण पाहिलेला किंवा अनुभवलेला प्रसंग हुबेहूब आठवत असतो. उदाहरणार्थ शाळेत शिक्षकांनी दिलेली शिक्षा असेल किंवा पेपर चांगला लिहिला म्हणून सर्वांच्या समोर दिलेली थाप असेल. प्रसंग आपल्याला व्यवस्थित आठवत असतो, पण त्यावेळेचे चेहरे आपल्याला हुबेहूब आठवत नसतात. तेव्हा आपण आपल्या कल्पनेतून चेहरे तयार करून ती गोष्ट एखाद्याला सांगत असतो. इथे आपल्याला हेच करायचं आहे, मेमरी ड्रॉइंग म्हणजेच कल्पना चित्र. एक्झाम मध्ये तुम्हाला वेगवेगळे विषय दिलेले असतात. मागे मी सांगितलंच आहे, त्यातील एक विषय निवडून त्याची कल्पना करून आपल्याला ते चित्र रेखाटायचं असतं. मग त्यामध्ये विषय असतील, दिवाळी असेल, बाजारपेठ असेल, एखादा खेळ असेल. खेळावरून आठवलं, मी एक माझा अनुभव सांगते. आम्ही ATD ला होतो, आर्ट टीचर डिप्लोमा. आम्हाला पण खेळ हा विषय मेमरी ड्रॉइंग साठी दिला होता. प्रत्येकानं वेगवेगळ्या खेळांवरती मेमरी ड्रॉइंग करायला घेतलं. कुणी विठी दांडू घेतलं, कुणी आंधळी कोशिंबीर घेतलं, कुणी पतंग उडवणारी मुलं घेतली. सर्वजण आम्ही स्केचिंग करत होतो. आमच्या मॅडम सर्व वर्गात फिरून असं प्रत्येकाचं स्केच बघत होत्या आणि त्यांना गायडन्स करत होत्या. आमच्या क्लासमध्ये एक विद्यार्थिनी होती. तिचे विचार म्हणजे एकदम वेगळेच असायचे. म्हणजे आपण तशी कल्पना करू शकत नाही एवढे असे वेगळे विचार असायचे. पण पेंटिंगमध्ये चांगलं काम करायची ती. आणि बराच वेळ मॅडम तिच्याजवळ पण थांबल्या. त्यांच्या लक्षात आलं नाही की तिनं कोणता खेळ घेतला आणि विषय काय मांडलाय असं. झालं. सगळं झाल्यानंतर स्केचिंगचे पेपर जमा केलेत. मॅडमनी पेपर चेक केलेत आणि ज्यावेळेस हिचा पेपर आला त्यावेळेस तिला समोर बोलवून घेतलं आणि तो विषय समजून सांगायला सांगितलं. तेव्हा तिनं सांगितलं, तिनं खेळ घेतला होता लपंडाव. कल्पना खूप भारी होती, पण तिची काढण्याची पद्धत भन्नाट होती. तिनं चित्र रेखाटलं होतं, एक अशी ओमनी काढली होती आणि त्याच्या बॅक साईडला फक्त पाय काढले होते. त्यानंतर एक झाड दाखवलं होतं, झाडाच्या साईडून असा एक हात बाहेर आलेला असं दाखवलं होतं. त्यानंतर झाडाच्या शेजारीच एक भिंत काढली होती आणि भिंतीवरती अशी फक्त बोट काढली होती. आणि बरोबर पूर्ण पेंटिंगच्या मध्ये तिनं असं म्हणजे तोंडावरती हात ठेवलेला एक छोटासा मुलगा काढला होता. हसण्याचा भाग बाजूला ठेवून जर आपण पाहिलं, तिनं चित्र असं का काढलं असेल तर तिला कान, नाक, डोळं काढता येत नव्हतं असं तिनं त्यावेळेस स्पष्ट केलं. पण परीक्षेत मेमरी ड्रॉइंग मध्ये हा भाग खूप महत्वाचा आहे. मेमरी ड्रॉइंग मध्ये तुम्हाला A4 साईजच पेपर दिलेला असतो आणि फिगर मोठ्या काढायच्या असतात. मिनिमम 3 ते 4 फिगर त्या ड्रॉइंग मध्ये असावे लागतात. तर आपण आज प्रात्यक्षिक बघणार आहोत आणि आपला विषय असणार आहे बाजारपेठ. आपण बाजारपेठचं मेमरी ड्रॉइंग करणार आहोत. चला तर आपण प्रात्यक्षिक पाहूया. खूप सारे विद्यार्थी मेमरी ड्रॉइंग करतात, पण सीन कसा कंपोज करायचा हे लक्षात येत नाही. हाच सर्वात मोठा टास्क असतो. आता या बाजारामध्ये मी फोरग्राऊंड, मिडग्राऊंड आणि बॅकग्राऊंड फील करत डेप्थ आणण्याचा प्रयत्न करत आहे. मेन फिगर फोकस ठेवून पर्स्पेक्टिव्हच्या लाईनने डेप्थ आणण्याचा प्रयत्न करत आहे. ग्रेड एक्झाम मध्ये मेमरी फक्त ड्रॉइंग नाही तर व्हिज्युअलाइज स्टोरी असते. मेमरी मध्ये प्रत्येक फिगर मध्ये काहीतरी विषय असावा, म्हणजे मेमरी ड्रॉइंग जिवंत वाटते. प्रत्येक फिगर करताना त्याचा साईज मोठा असावा. समोरील फिगर मोठी, त्याच्या पाठीमागे थोडीशी लहान, त्याच्या पाठीमागे एकदम लहान. असं जर केलं तर त्या पेंटिंग मध्ये आपल्याला डेप्थ दिसेल. मी या ठिकाणी केले आहे बघा. ही मेन फिगर आहे आणि ह्या 2 फिगर याला कंपोज केलेला आहे. तर अशा पद्धतीने आपले हे मेमरी ड्रॉइंग कंप्लीट झालं आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याचे कलरिंग काम घेणार आहोत. धन्यवाद.